नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, रशियाकडून भारताने तेल घेतलं म्हणून केवळ जे रशियाने युक्रेनवर हल्ला केलेला आहे, युद्ध सुरू आहे, त्यामुळे आपण रशियाकडून तेल घेतलं आहे अमेरिकेला पटलेलं नाही. आणि म्हणून ट्रम्प यांनी आयात शुल्क आणखीन वाढवलं आहे. आयात मालावर म्हणजे भारताकडून निर्यात केलेला माल त्याच्यावर कर वाढवलेला आहे. म्हणजे किती अमेरिका ही सावधगिरीने आपलं प्रत्येक गोष्टी देशीत बघत असते, किती सावध असते, ह्याचं एक आपलं हे उदाहरण आहे की भारत स्वावलंबी का होत नाही. अमेरिका त्यांच्या कंपन्यांना आज प्रत्येक अमेरिकन कंपनीचं बाजार मूल्य किती आहे आणि भारतीय कंपनीचं बाजार मूल्यापेक्षाही अमेरिकेच्या प्रत्येक कंपनीचं बाजार मूल्य हे खूप जास्त आहे. हीच अमेरिकेची ताकद आहे, हीच अमेरिकेची शक्ती आहे, हीच ताकद आहे. आणि त्यांच्या ह्याच कंपन्यांच्या जोरावर म्हणजे त्या भांडवलाच्या जोरावरच अमेरिका जगावर राज्य करते. ह्या बाजारपेठेच्या जोरावरच अमेरिका जगावर राज्य करते. म्हणजे आर्थिकदृष्ट्या ती सबळ आहे किंवा दादागिरी करते. ती आपण का आणि किती काळ सहन करायची. आमच्याकडून जो बाहेरचा माल येतो देशामध्ये, जो आयात होतो, त्याच्यावर आम्ही किती शुल्क आकारतो. कारण आम्ही गरजू आहोत. आम्ही गरजू काय एवढे दिवस राहिलो आम्ही. ह्याचं कारण एकच आहे की अमेरिकेमध्ये कुठल्याही कंपनीला त्रास दिला जात नाही, त्याला प्रोत्साहन दिलं जातं. जुनी असो किंवा नवी असो, नवीन जर कंपनी काढायची आहे तरी त्याची कागदपत्र, त्याचा परवाना सगळं घरपोच केलं जातं. भारतात मात्र जुन्या उद्योगांना एवढा त्रास दिला जातो तर नवीन उद्योग करायला प्रेरणा नवीन तरुणांना कशी मिळेल, नवीन उद्योगाला प्रेरणा कशी मिळेल. खरं तर यातून किती लोकांना रोजगार मिळतो, देशाला कर मिळतो, अनेक इथून राष्ट्रकार्य होत असतात, राष्ट्र निर्माणाची कार्य होतात, रस्ते होणार असतात, ह्याच्यातून धरणं बांधली जातात. तेव्हा ह्याच पैशातून हा जो कर रूपाने पैसा होतो तो राष्ट्र निर्माणासाठीच वापरला जातो, राष्ट्रकार्यासाठीच वापरला जातो. परंतु आमच्याकडची सरकारी धोरणं काय आहे, प्रशासकीय व्यवस्था काय आहे की ती बिलकुल सहकार्य करत नाही. उलट पक्षी एखादा उद्योजक, नवीन उद्योजक, त्याला उद्योग निर्माण करायचा आहे असा एखादा युवक जर तो कोणत्या खात्यात गेला, महसूल खात्यात गेला, जिल्हाधिकारी कार्यालयात गेला, कुठला परवाना मागायला गेला तर त्याला ते परवाना सहजासहजी मिळत नाही. त्याला 1000 भानगडी लावले जातात, 1000 गोष्टींचे. आणि एवढं कोणतरी सुरू केला तर 1000 प्रकारचे कर आहेत. आमची कर पद्धती पण किचकट आहे. एकच एक खरं आम्हाला खरा कर दिला पाहिजे, सुटसुटीत कर, की उद्योजकांना, नवीन माणसांना प्रेरणा मिळेल, त्यांना प्रोत्साहित होतील, आणखीन उद्योग नवीन निर्माण करतील. आणि उद्योग निर्माण केलं की बाजारपेठ चलन वाढणार आहे, कर वाढणार आहे, आपोआप आपण स्वावलंबी बनत जाऊ. उलट पक्षी लोक आपल्याकडनं माल घेणार आहेत. आता अमेरिकेमध्ये होतं काय, त्यांच्या कंपन्यांचा माल तिथे बाजारामध्ये आपला कर वाढवल्यामुळे त्यांच्या कंपनीचा माल अधिक संपतो आणि त्यांना चांगला दर मिळतो. तो पैसा अमेरिकेतच राहतो. आमच्याकडे उलट होतो, आमच्याकडे बाहेरून येणारा माल स्वस्तात मिळतो आणि आयात शुल्क आम्ही कमी लावतो. त्यामुळे आमचा माल, देशी माल आमचा महाग होतो, तो लोक घेत नाहीत. त्यामुळे आमच्या कंपन्या, सामान्य उद्योजक कायम गरीब राहतात, अडचणीत राहतात. मग त्यांच्यावर बँकाची जप्ती येते, तर ते कर्ज फेडू शकत नाहीत. आणि हे सगळ्या गोष्टी आहेत. ह्या त्रास देतं कोण, तर शासकीय यंत्रणा ज्या आहेत त्या सगळ्या त्रास कारणीभूत ठरतात, त्या त्रास देत असतात. त्यामुळे आमच्या माणसांना, आमचे उद्योग नवीन निर्माण का होत नाही आहेत भारतामध्ये, प्रोत्साहन, त्यांना प्रेरणा का मिळत नाही आहे. तर त्यांना इच्छा असते, परंतु ही प्रशासकीय यंत्रणा की आमची नियम इतके गुंतागुंतीचे आहेत की त्यांना एखादा माणूस खरंच गेला सरकारी कार्यालयात, मला उद्योग सुरू करायचा आहे, मला आपलं सहकार्य मिळेल, तर ते काही सहकार्य करत नाही. ते कर्मचारी त्याला अशी मोठी, त्याला मुळात आधी तासभर त्याकडे बघणार पण नाही. आणि त्यानंतर बघितल्यानंतर त्याला हातभर ते अशी मोठी यादी देतील, ती यादी बघून तो मग हे करण्यापेक्षा कुठेतरी आपण छोटी नोकरी करू, विषय संपवू. पण हे कागद कुठून पुरे करायचे, कारण ते कागद फिरण्यासाठी पुन्हा त्या सगळ्या 10 कार्यालयात जावं लागेल, तिथे कोण दखल घेणार नाही आहे. आणि एवढं करून उद्योग सुरू केला की परत आणखी ज्ञान सगळ्यांना, परत हे कर्मचारी, हे सगळे शासकीय यंत्रणा त्रास देतात, वेगवेगळे नियम, वेगवेगळ्या अटी शर्ती लावतात. म्हणजे एक म्हण आहे ना, आई जेव घरी ना बाप भीक मागून देईना, तसं आहे. ते असं झालेलं आहे की आणि ह्यांना साथ कुणाची आहे, कसं काय आहे, कुणाची नक्की ह्यांना साथ आहे, ह्यांना वरदस्त कुणाचं आहे, एवढे प्रशासन आपला त्रास कसा देऊ शकतं.
असं असेल तर आम्ही महासत्तेच्या गप्पा मारतो, ती महासत्ता कसे बनणार, आम्ही कशी होणार, ह्याला नक्की वाली कोण, ह्याची दखल कोण घेणार, सामान्य माणसांनी काय करायचं, सामान्य उद्योजकांनी काय करायचं, लोकांना हाताला काम कसं मिळणार. उद्योगच निर्माण झाले नाहीत आणि उद्योग निर्माण होण्यासाठी उद्योग निर्माण होत नसतील, त्यांना प्रोत्साहन मिळत नसेल तर लोकांच्या हाताला काम मिळणार नाही, आमची अर्थव्यवस्था मोठी होणार नाही. नंबर 1चे आमचं स्वप्न आहे, स्वप्न फक्त स्वप्नच राहणार आहे. त्यामुळे ह्याचा आम्ही कुठेतरी विचार केला पाहिजे, आमच्या यंत्रणेने विचार केला पाहिजे की आज अमेरिकेनं आयात शुल्क वाढवलं, त्यांचं आयात शुल्क वाढवलं तर याचा फटका नक्की आपल्याला बसणारच आहे. पण आम्ही स्वावलंबी कधी होणार ह्याच्याकडे आम्ही गांभीर्याने किती बघणार आणि ते कृतीत कसं आणणार. आमच्या प्रशासकीय यंत्रणा आम्हाला सरळ करावं लागेल. मुळामध्ये प्रशासकीय यंत्रणा काय समजते स्वतःला की आम्ही मालक आहोत, आम्ही सरकार चालवतो, आम्ही सगळं करतो, आम्ही चालक आहोत, सगळं काय आम्ही, सरकार येतील जातील, आम्ही खुर्चीतनं कायम बसतो. हे सगळं त्यांना असा विश्वास असल्यामुळे ते सामान्य माणसाशी, सामान्य उद्योजकाशी, कुणाशी कसंही वागतात, बेफामपणे वागतात. तर ही परिस्थिती बदलावी लागेल. आज अमेरिका आहे, उद्या आपल्याला आपण किती देशांकडून सामान घेतो आहोत, किती देशांकडे कच्चा माल येतो आहे आपला आणि आपला किती देशात जातो आहे. तर प्रत्येक देशाने जर आपला माल जाणार त्याच्यावर आयात शुल्क वाढवलं तर होणार नाही काय. शेवटी ह्याचा कुठेतरी सगळ्यांना विचार करावा लागेल, सरकारी पातळीवर याचा विचार करावा लागेल. मंडळी, आपल्याला असं काय वाटतं, आपण जरूर यावर अभिप्राय द्यावा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.